नमस्कार, मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे। धाराशिव लोकसभा मतदारसंघातून मला जे शक्य आहे तो आढावा घेत आहे। आज धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकसभेची रणधुमाळी चालू आहे। आम्ही सर्व पत्रकार जिल्ह्याच्या गावागावामधील सर्व मतदार बांधवाकडून या निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार विजय होईल या विषयावर आम्ही अत्यंत काळजीपूर्वक माहिती घेत आहोत। आज अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील उभा आहेत, तर मूळची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेकडून ओमराजे निंबाळकर हे निवडणूक लढवत आहेत। आज पूर्ण धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे सर्व पत्रकार गावागावामध्ये फिरत आहेत। आमचे पत्रकार बांधव प्रत्येक मतदाराला विचारत आहेत की धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून कोणता उमेदवार विजय होईल। त्यावेळी बरेचशा गावामधून जास्तीत जास्त लोकप्रिय असलेले उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचेच नाव सातत्याने पुढे येत असलेले वास्तव चित्र पत्रकारांच्या समोर येत आहे आणि जशाच्या तसाच हा वृत्तांत आम्ही जनतेच्या समोर मांडत आहोत। मध्यंतरी 19 तारखेला अर्चनाताई पाटील यांचा फॉर्म भरण्यासाठी अजित पवार उस्मानाबाद मध्ये आले होते। त्यांचे भाषण जिल्हा कार्यालयाच्या पुढेच चालू असताना आलेल्या पब्लिक मधून किमान 75% पब्लिक भाषण चालू असतानाच आणि तेही अजित पवारांचे भाषण चालू असताना उठून चाललेले दिसत होते। एवढं पब्लिक जात होतं की आता सभा संपली अशा पद्धतीनेही ते बोलत होते। या सभेचा वृत्तांत खडतर प्रवास यूट्यूब चॅनलने घेतला। त्यावेळी आम्हाला पैसे दिले होते आणि म्हणून आम्ही या सभेला आलो होतो अशी एक वयोवृद्ध महिला सांगत होती। मी तिला म्हणत होतो, खरेच माय तुम्हाला पैसे दिलेले आहेत का? त्यावेळेस ती माय म्हणत होती, आता व माय दिलेत त्यांनी दिलेत, नाही तर नाही।
आता माझ्या बाटव्यातच पैसे आहेत आणि ते 1000 रुपये मला दिलेले आहेत म्हणून ती वयोवृद्ध महिला मला सांगत होती. त्यावेळेस त्यांना मी म्हणालो, फक्त 1000च का आणि प्रत्येकीला 1000 दिलेले आहेत का? त्यावेळेस ती महिला म्हणते, नाही नाही, 4 जणीत 1000 रुपये दिलेले आहेत. दिलेत त्यांचं, दिलेत म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. अशी ती वयोवृद्ध महिला प्रामाणिकपणाने सांगत होती आणि बटव्यातून पैसे काढून दाखवत होती. अशा पद्धतीनं जनता निघून जात असलेलं वास्तव चित्र धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या अजित पवारांच्या सभेचं वृत्तांकन, ही वृत्तांकन आम्ही केलेलं आहे आणि जनतेच्या समोर आणलेलं आहे. खरं पाहिलं तर ओमराजे निंबाळकर यांना पूर्ण गावागावामध्ये रिस्पॉन्स दिसतो. फक्त आमचा फोन उचलतात, आमच्या कामाला पडतात, आमच्या गरिबाचं काम तात्काळ करतात. हाच मुद्दा प्रत्येक व्यक्ती सांगतो. विरोधक म्हणतात फोन उचलणे म्हणजे काम आहे का? केंद्रातल्या काही विविध सोयी सवलती उद्योग खासदारांनी आणणं गरजेचं नाही का? फोन उचलणे, टॅमी देणे, जॉब देणे किंवा फ्यूज बसवणे हे खासदाराचे काम असतात का? अशा पद्धतीने विरोधक बोलत असतात. पण तरीही मतदार मान्य करायला तयार नाही. ते काहीही असो, आम्ही ओमराजेलाच निवडून देणार. तुम्ही आम्हाला किती जरी सांगितलं तर आम्ही ओमराजेलाच निवडून देणार, असे विविध गावात बोलले जाते. मागील आमच्या पत्रकार बांधवांनी वैरागमध्ये असेच व्हिडिओ बनवले. प्रत्येक व्यक्ती ओमराजे निंबाळकर शिवाय आमच्या वैरागमध्ये कोणी चालत नाही. सारुळा भागामध्ये असू द्या, चिखली भागामध्ये असू द्या, राजुरी भागामध्ये असू द्या, उमरगा भागामध्ये असू द्या, तुळजापूर भागामध्ये असू द्या, परांडा, लोहारा, या सर्व बाबीमध्ये ओमराजे निंबाळकर यांचं पारडं जड आहे. असंच आज वास्तव चित्र उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे. सध्या लोकसभेमध्ये भारताच्या पंतप्रधानांना सुद्धा कसल्याही पद्धतीचा मुद्दा नाही. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा आता गायब झालेला आहे. महिला विधेयकाचा मुद्दा गायब झालेला आहे आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदीची लाट सुद्धा गायब झालेली आहे. यामुळे भाजपाचं सरकार केंद्रात येणं खूप अवघड झालेलं आहे. आणि तसं पाहिलं तर भाजपाकडे एकही देशामध्ये वक्ता दिसत नाही. निवडून येऊन 5-5 वर्षे लोकसभेमध्ये काम करून सुद्धा लोकसभेचे खासदार नरेंद्र मोदीच्याच नावावर मते मागतात.
मग स्वतःच्या नावावर यांनी 5-5 वर्ष काय केले, अशा पद्धतीची चर्चा मतदारसंघामध्ये ऐकू येते. आता RSS संघ तर असा म्हणायलाय की जर मोदी सर्व काय करत असेल तर आम्ही कशाला मध्ये लुडबुड करायचं, आम्ही इथंच बरं. म्हणून RSS संघ गपचिप बसला आहे. आता नरेंद्र मोदीच्या सोबत भाजपा मधले सुद्धा लोक नाहीत, पण बोलायचं कोणी? मांजराच्या गळ्यामध्ये घंटी बांधायची, पण बांधायची कोणी? असा प्रश्न प्रत्येक खासदार आमदारांना पडलेला आहे, आणि ते भाजपाच्याच. आता काय बोलावं? तर उद्या आमची खरडपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही. पक्षातून हकालपट्टी केली जाईल. उद्या एखादं खासदारकीचं आमदारकीचं जे तिकीट मिळणार आहे तेही मिळणार नाही. उद्या मंत्रिमंडळामध्ये एखादा मंत्री म्हणून चान्स मिळेल, तेही मिळणार नाही. अशा परिस्थितीची चिंता भाजपाच्या चालू असणाऱ्या खासदाराला, आता सध्या उमेदवारी मिळणाऱ्या खासदारांना आणि आमदाराला सुद्धा ही चिंता पडलेली आहे. खरंच पाहिलं तर भाजप या पार्टीच्या उमेदवाराला आम्ही का निवडून द्यावं, अशी परिस्थिती देशामध्ये आज चालू आहे. भाजपाच्या काळामध्ये महागाईनं, बेरोजगारीनं या देशातली जनता त्रस्त झालेली आहे, आणि ती महागाईनं त्रस्त झालेली जनता आम्ही भाजपला मतदान का करावे, असा प्रश्न घेऊन सध्या मतदानाच्या दिवसाची वाट पाहत आहे. आता नरेंद्र मोदीची लोकप्रियता 2014 ची आणि 2019 ची मुळीच राहिलेली नाही. याचे कारण असे, महिलांची मणिपूर या गावी नग्न दिंड काढली. या देशामध्ये महिलाची इज्जत राहिलेली नाही. भर दिवसा महिलांना मारलं जात आहे. या देशाची महागाई मर्यादेच्या पुढे गेलेली आहे. पेट्रोलचे भाव, डाळीचे भाव, साखरेचे भाव, ज्वारीचे भाव, आपल्या देशाच्या रुपयाची किंमत अमेरिकेच्या डॉलरच्या प्रमाणामध्ये खूप कमी आहे. $1 85 रुपये आपल्याला द्यावे लागतात. हे पक्क भारतीयाने लक्षात घेतलेलं आहे. आज भारत देशावर काँग्रेसच्या काळामध्ये 55 लाख कोटी रुपये कर्ज होतं, तर तेच कर्ज आता या भारत देशावर 205 लाख कोटी रुपये कर्ज या 10 वर्षाच्या भाजपाच्या काळामध्ये देशावर झालेलं आहे. राहुल गांधीने 20,000 कोटी रुपये कोणाचे, अशा पद्धतीचा नरेंद्र मोदीला सवाल केला, तर राहुल गांधीची खासदारकी घालवली. म्हणजे एकही प्रश्न नरेंद्र मोदीला विचारायचा नाही, अशा पद्धतीचं बंधनच नरेंद्र मोदीनं
लोकशाही असताना केलं होतं आणि केलेलं आहे. लोकशाहीतून कुणीही प्रश्न विचारायचा नाही. म्हणजे हुकुमशाही नरेंद्र मोदीच्या काळामध्ये या देशावर लादलेली आहे आणि म्हणून ही लादलेली हुकुमशाही कायमची नस्तनाभूत करायची असेल तर केंद्राचे नरेंद्र मोदीचे सरकार पाय उतार केले पाहिजे अशा पद्धतीची संकल्पना या देशातल्या प्रत्येक राज्याने केली आहे. आणि म्हणून दिल्ली नरेंद्र मोदीच्या विरोधात गेले, पंजाब गेले, हरियाणा गेले, मिझोराम गेले, उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा 30 ते 40 सीट दाखवले जातात. महाराष्ट्रामध्ये फक्त 9 ते 11 सीट दाखवले जातात. याचा अर्थ भाजप सरकार पिछेहाट होत आहे आणि विविध चॅनलने भाजपाच्या जागा 220 ते 247 दाखवल्या आहेत. याचाच अर्थ देशातलं एनडीए सरकार 2024 मध्ये पाय उतार या भारताची जनता करणार आहे. आणि इंडिया आघाडीला 300 पार अशा जागा मिळण्याची शक्यता चॅनल दाखवत आहेत. याचाच अर्थ असा की इंडिया आघाडीचे सरकार 2024 मध्ये केंद्रात पदार्पण होणार आहे. हे आज भारतीय देशवासियांना आनंद वाटत आहे. कारण भाजपाच्या नरेंद्र मोदी सोबत काम करण्यासाठी भाजपातले सुद्धा आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी तयार नाहीत आणि म्हणून घाबरून म्हणालेले आहेत की अब की बार 400 पार. खोट आहे. इतर पक्षाला घाबरवण्याचं काम नरेंद्र मोदी करतात. नरेंद्र मोदी खूप हुशार, चालबाज आणि जनतेला वेड्यात काढणारे नेतृत्व आहे. आपलं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करणे, इतर पक्षांना भीती दाखवणे आणि आमच्याच पक्षाला एवढ्या जागा मिळत असताना दुसरा पक्ष कोण निवडून येणार हे हिनवून बोलण्याची पद्धत नरेंद्र मोदीकडे आहे. या भूलथापेला बळी पडू नका. नरेंद्र मोदीच्या जागा 200 पार करू शकत नाहीत. 147 नॅचरली आकडा चॅनल दाखवत आहे. 250च्या पुढं भाजपा 2024च्या या निवडणुकीमध्ये पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून तमाम भारतातल्या जनतेने जो निर्णय घेतलेला आहे तो भारताच्या हितासाठी आहे. भाजप सरकार राज्यघटना बदलणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या ऐकू येतात आणि अनंत हेगडेवार आणि भाजपाचे खासदार बरेचसे भारतीय राज्यघटना बदलण्यासाठी गुडघ्याला भाशिंग बांधून तयार आहेत. त्यांचं गुडघ्याचं भाशिंग कायमचं बंद करण्यासाठी यावेळेस पूर्ण भारतीयाने भाजपचं सरकार बदलणं गरजेचं आहे. अशा सरकारला पायउतार करावे आणि गोरगरिबाचं सरकार या देशामध्ये
इंडिया आघाडीचा आणावं अशा पद्धतीची आजच्या भारतीयांची भावना आहे. मग पाहूया येणाऱ्या 2024 मध्ये भारतीय जनता भाजपाचं सरकार या वेळेस कशा पद्धतीने पाय उतार करते ते येणाऱ्या काळातच हे वास्तव चित्र भारतीय जनतेच्या म्हणण्यानुसार केलेलं आहे. मग बघूया काय घडते ते येणाऱ्या काळातच. मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.